मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक आपल्यापासून दूर झाल्यानंतर उद्धव ठाकरे पोखरलेली शिवसेना घेऊन महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरे जात आहेत. त्यांना आता साथ मिळणार आहे हे त्यांचे बंधू राज ठाकरे यांची त्यांच्या मनसे या पक्षाबरोबर. आणि अशा वेळी निवडणुकीचा विजयी संकल्प मेळावा भरवताना मुंबईचे भाजपा अध्यक्ष यांना हिंदू मुस्लिम मुद्द्याची आठवण झाली. त्यांचं असं म्हणणं आहे की ठाकरे बंधूंच्या ताब्यात महानगरपालिका गेली तर महानगरपालिकेचा महापौर कोणीतरी खान बनेल आणि सर्व रस्ते मोहम्मद अली रोड होऊन जातील. या पद्धतीचं वक्तव्य भाजपा मुंबई अध्यक्ष अतुल साटम यांनी केलेलं आहे. मित्रांनो, शिवसेना एवढ्या मोठ्या प्रमाणावर पोखरलेली असताना अजूनही भाजपला शिवसेना उद्धव ठाकरेंच्या जिंकण्याची किंवा ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर ते विजय होण्याची शक्यता वाटते का? आणि याच भीतीमुळे त्यांनी पुन्हा एकदा हिंदू मुस्लिम या मुद्द्याला हात घातलाय का? तुम्हाला काय वाटतंय? कमेंट करा, लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचं बिगुल आता खऱ्या अर्थाने वाजलंय. भाजपने विजयी संकल्प मेळावा घेऊन थेट ठाकरे बंधूंवर हल्ला चढवला. याचा अर्थ ठाकरे बंधूंची काहीतरी किंमत भाजपला वाटते असा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावून सांगितलं, बाळासाहेब ठाकरे हे ब्रँड होते, पण सध्याचे ठाकरे हे ब्रँड नाही आहेत. बेस्ट निवडणुकीत आमच्या उमेदवारांनी त्यांना चांगल्याच पद्धतीने धडा शिकवला आणि त्यांचा बँड वाजवला. आणि हेच भाजपची लोक या निवडणुकीला याआधी काही किंमत देत नव्हते. त्यानंतर भाजपचे आमदार आणि नव अध्यक्ष मुंबई अध्यक्ष अतुल साटम यांनी सरळ एक मोठं विधान करून टाकलं. ठाकरे बंधूंच्या हातात मुंबई गेली तर प्रत्येक रस्ता मोहम्मद अली रोड होईल आणि मुंबईचा महापौर कोणीतरी खान बनेल. आता भाजपला हिंदू मुस्लिम मुद्द्याची काय गरज पडली? जर आधीच पोखरली गेलेली शिवसेना त्यांना वाटते, ठाकरे बंधू ब्रँड नाही आहेत असं वाटतंय, मग अशा परिस्थितीत त्यांना हिंदू मुस्लिम या मुद्द्याची गरज काय पडते हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कारण त्यांना वाटत असेल ठाकरे बंधूंची मुंबईमधली ताकद अजूनही तेवढीच आहे किंवा दोन्ही ठाकरे एकत्र आल्यामुळे भाजपला मुंबईमध्ये महापौर करण्याच्या त्यांच्या महत्त्वाकांक्षेमध्ये मोठा अडथळा ठरू शकतो. आता हे भाजपचं राजकारण थोडंफार जुन्याच पद्धतीचं आहे. ज्यावेळी त्यांना वाटतं की आपल्या हातातून ही निवडणूक निघून चालली आहे किंवा निवडणुकीत आपल्याला तेवढासा प्रतिसाद मिळणार नाही, त्यावेळेला हिंदू मुस्लिम मुद्दे किंवा खान महापौर यासारखे मुद्दे पुढे येतात, हे आपण पाहिलेलं आहे. आता या मुद्द्यांचा फायदा त्यांना किती होऊ शकतो? कारण खान महापौर हा दावा तसा पूर्णपणे भ्रामक आहे. असं डायरेक्टली खान महापौर कोण होणं शक्य नाही आहे, हे तर आहेच. आणि दुसरी गोष्ट की मुंबईमध्ये शिवसेनेचा आत्तापर्यंतचा जो पवित्रा राहिला आहे तो मराठी माणूस महापौर करायचा राहिलेला आहे. त्यामुळे जरी शिवसेना निवडून आली तरीसुद्धा ते त्यांच्या नेहमीच्याच पद्धतीने मराठी, कोकणी किंवा कोकणातला मराठी असं कोणी ना कोणीतरी महापौर करतील. त्यामुळे भाजपाचं हे विधान म्हणजे लोकांच्या भावनांशी खेळणं आहे, त्याचा काही वास्तवाशी एवढा काही संबंध राहत नाही. आणि इथेच भाजपची खरी भीती दिसून येते. मित्रांनो, जर मुंबईत त्यांचा पराभव झाला तर मात्र परिस्थिती दिल्लीपर्यंत बिकट होऊ शकते. मागच्या 2017च्या निवडणुकीत शिवसेनेला 2च्या आसपास जागा जास्त मिळालेल्या, त्यानंतर भाजपकडे होत्या काँग्रेस, मनसे, आणि आज परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. उद्धव ठाकरे, काँग्रेस, राष्ट्रवादी हे तिघं एकत्र आलेत. मनसे सुद्धा त्यांच्याबरोबर येणार आहे, ठाकरे बंधूंच्या बरोबर. त्यामुळे ठाकरे बंधूंची ताकद वाढते. राष्ट्रवादीची ताकद शरद पवार गटाची नगण्य आहे मुंबईमध्ये, तरीसुद्धा काँग्रेसचा मतदार भरपूर मोठ्या प्रमाणावर आहे. आणि त्यातला मतदार काँग्रेसचा जर हा शिवसेना मनसेच्या उमेदवारांच्याकडे वळला तर भाजपला मोठी डोकेदुखी होऊ शकते. आणि ही डोकेदुखी टाळण्यासाठीच भाजपने हा मुद्दा आणलाय का, असं आता सध्याचं एक चित्र आहे. यामध्ये जी भाजप म्हणते की मुस्लिम महापौर किंवा खान महापौरची कन्सेप्ट, तर त्यांच्या पक्षातही शाहनवाज हुसेन असतील, मुख्तार अब्बास नक्वी असतील, हे दीर्घकाळ होतेच की, आणि ते त्यांचा मुस्लिम चेहरा म्हणजे भाजपचा मुस्लिम चेहरा म्हणून प्रसारमाध्यमांच्या समोर यायचे. तर हे सगळं विसरून जर भाजप पुन्हा एकदा खान महापौर यासारखे किंवा खान महापौर म्हणजे धोका यासारखे मुद्दे घेऊन राजकारणात या मुंबईच्या निवडणुकीच्या राजकारणात येत असेल तर विकासाचे मुद्दे गेले कुठे? आणि भाजपला विकासाच्या मुद्द्यावर अजून सुद्धा जिंकण्याचे चांगल्या पद्धतीचे चान्सेस आहेत. तरी सुद्धा थोडी असुरक्षितता वाटली की हिंदू मुस्लिम मुद्दे तयार होतात त्यांच्याकडून, असं दिसून येतं प्रत्येक निवडणुकीमध्ये.
आता ठाकरे बंधूंचा भावनिक मुद्दा, तर ते दोन्ही भाऊ एकत्र येत आहेत, त्यामध्ये भावनिक साथ घालणारच, त्यांना सुद्धा निवडणूक जिंकायची. पण याआधीच पोकरली गेलेली शिवसेना आहे. आपण हा शब्द डबल वापरतोय कारण की शिवसेनेकडे तेवढे नेते राहिलेले नाहीत. आता शिवसेना ठाकरेंच्याकडे तेवढे नेते राहिलेले नाहीत. शिवसेना शिंदे गटाकडे हे सगळे माजी आजी नगरसेवक मोठ्या प्रमाणात गेले आहेत. आता शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडे काय असतील तर तो मुंबईतला शिवसैनिक जो त्यांच्या पुढे पाठी राहिलेला आहे आता तेवढाच. त्याचबरोबर मनसे ही त्यांच्या बरोबर येते. त्यामुळे ही जी लढत आहे ती तुल्यबळ होईल याच्याबद्दल दुमत नाहीये. पण त्याचबरोबर भाजपकडे प्रचंड ताकद आहे. शिंदे गट जो शिवसेनेचा आहे तो त्यांच्याबरोबर आहे आणि अशा वेळी भाजपला ही निवडणूक जिंकण्याचे जास्त चान्सेस आहेत जर त्यांनी विकासाच्या मुद्द्यावर राजकारण केलं. कारण शिवसेना मुंबई महानगरपालिकेत दीर्घकाळ सत्तेवर होती आणि त्यांनी न केलेली कामं त्यांच्यावर प्रश्न उपस्थित करून जर भाजपने हे मुद्दे लावून धरले तर त्यांना याचा फायदाच होणार आहे. आणि हा फायदा विकासाच्या मुद्द्यांच्या आधारे घेण्याचं सोडून भाजप जर हिंदू मुस्लिम करत राहिला तर त्याचा सगळ्यात मोठा तोटा हा भाजपला या निवडणुकीत होईल. याचं मेन कारण असं आहे, हिंदू मुस्लिम मुद्द्यामुळे मुस्लिम मतदार तर हा पूर्णपणे विरोधी पक्षाकडे जाईल. म्हणजे जे शिवसेना मनसे काँग्रेस हे एकत्र निवडणूक लढवत असतील तर त्यांच्याकडे. पण दुसरा जो मतदार आहे तो आता भाजपच्या नीतीमुळं, केंद्र शासनाच्या नीतीमुळे किंवा महाराष्ट्रातल्या भाजपच्या कुरघोडीच्या राजकारणामुळे दुखावलेला आहे, तो सुद्धा यांच्याकडे वळण्याचा चान्स आहे. आणि अशा परिस्थितीत जे 2 ते 3% मतदान जरी फिरलं तरी मुंबईमध्ये भाजपचा महापौर करण्याची भाजपची महत्त्वाकांक्षा ही कागदावरच राहील असं दिसतंय. आणि त्याचमुळे पुन्हा एकदा यांना या खान महापौर मुद्द्याची गरज वाटली. तो मुद्दा किती चालेल मुंबईत हे सुद्धा प्रश्नचिन्ह आहे. मुंबई महानगरपालिकेचं बजेट हे काही छोट्या राज्यांच्या बजेटपेक्षाही जास्त असतं. महानगरपालिका म्हणजे शहराचं प्रशासन नाही तर आर्थिक सत्ता आहे, राजकीय बळ आहे आणि भविष्यातील नेतृत्वाचा पाया सुद्धा आहे. म्हणून भाजप मुंबई जिंकण्यासाठी कुठलाही मुद्दा वापरायला तयार आहे. खान महापौर या मुद्द्यामुळे मुंबईकरांच्या जे त्यांचे प्रश्न आहेत मुंबईकरांचे ते काही सुटणार नाहीत, मुंबईकरांच्या समस्या सुटणार नाहीत. आणि त्यामुळेच जर भाजपने हिंदू मुस्लिम किंवा खान महापौर हे मुद्दे सोडले आणि विकासाचे मुद्दे हातात धरले तर ते भाजपला खूप फायद्याचं ठरेल. मुंबई महानगरपालिकेत जर भाजप हरलं तर त्याचा थेट परिणाम दिल्लीपर्यंत जाणार आहे. मुंबई ही केवळ महानगरपालिका नाही तर भारतातील सर्वात श्रीमंत, सर्वात महत्त्वाचं शहरी राजकारणाचं केंद्र आहे. भाजपसाठी 2029च्या राजकारणाचा पाया सुद्धा आहे. त्यामुळे भाजप आज एवढ्या मोठ्या प्रमाणावर वेगवेगळे मुद्दे घेऊन पुढे येते. मुंबईचा महापौर कोण होणार हा प्रश्न नाही तर तो महापौर मुंबईसाठी काय करणार, मुंबईकरांसाठी काय काम करणार हा खरा प्रश्न आहे. तुमचं मत काय? मुंबई महानगरपालिकेत हा मुद्दा जो अजेंडा आहे तो चालेल का, की फक्त विकासाचा अजेंडा पुढची सत्ता ठरवेल? कमेंट करा, लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.